अज्जू काय झालंय? तुम्ही असं अर्जंटली फोन करून का बोलवून घेतलं? व्हॉट्स द मॅटर? दुपारनंतर मधुराशी कोणाचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का? म्हणजे फोन, प्रत्यक्ष भेट किंवा ती काही कुठे जाणार आहे वगैरे काही माहिती आहे? नाही, मला काहीच माहिती नाहीये. पण काय झालं, तुम्ही असं का विचारताय? सांगतो. अक्षय, मा म्हणजे काहीतरी विचारतायत. काय काय म्हणालात का तुम्ही? दुपारी मधुरा ऑफिसमध्ये होती किंवा ती आत्ता कुठे असेल, काही कल्पना आहे तुला? नाही नाही, मला कसं माहिती असणार? मी आपलं माझं काम करतो आणि गपचूप घरी येतो. आता ऑफिस नंतर मधुरा कुठे जाते हे मला कसं माहिती असणार, नाही का? कारण ती मालक आहे ना, आणि मी नोकर आहे कंपनीत. तेही बरोबरच आहे म्हणा. असो, मी जी काही बातमी सांगणार आहे ती मधुराच्या बाबतीत आहे, अतिशय महत्वाची. त्यामुळे ती इथं असणं अपेक्षित होतं. एनिवे, बातमी अशी आहे की मधुराला माननी फाउंडेशनचा यशस्वी उद्योजिका हा पुरस्कार मिळालाय. हो. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज अज्जू. ऑसम. म्हणजे काय ऋतुराणी, म्हणजे काय मिळालं? आई आपल्या मधुराला अवॉर्ड मिळालाय. म्हणजे अगं म्हणजे बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर. अगं आई पुरस्कार, आय मीन बक्षीस. बक्षीस मिळालं त्यासनी. तरी म्हटलं मामंजीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसा रे? वाटाळ्या वाजवा म्हणताळ्या. बरं, आहे कुठे ती? अगं तेच तर सांगतोय मी, ती कुठे सापडतच नाहीये. मी तिला फोन करून बघते. मी सकाळपासून ट्राय करतोय, पण तिने मोबाईल बंद ठेवलाय. परत एकदा बघते, लागला तर कदाचित. बघ. अण्णा, मी देवापुढे साखर ठेवते. हो हो हो. वय वय. आणि मी सगळ्यांचं तोंड गोड करते. अनिता आलेच. किती प्रेम आहे. आम्हाला बी लय आनंद झालाय. चला चला, माझ्या मैत्रिणींना फोन करून सांगू काय काय माझ्या सुनबाईला मिळालं ते. पण ही गेली तरी कुठे? खरं तर ही बातमी मला पहिल्यांदा तिला सांगायची. अगं आई बोलतीये. हा बोल आई. तायडे, तुला एक आनंदाची बातमी द्यायची. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल इतकी मोठी झेप घेतली बघ आपल्या बबडीने. अगं, मानिनी फाउंडेशन आहे ना, त्यांच्यातर्फे आपल्या बबडीला यंदाचा सर्वोत्कृष्ट स्त्री उद्योजिका म्हणून पुरस्कार मिळालाय. काय? मानिनी फाउंडेशन? हो. अगो आई, ते केवढं मोठं आहे. त्यांनी आपल्या बबडीचा सन्मान केलाय. हो ग आई, अगं ही 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 खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आई, काही अनुभव नव्हता ग बबडीला या क्षेत्राचा, आणि तशी लहानच आहे ग अजून ती. हो ग, किती लहान वयात तिने सगळं सहन केलं नाही. किती अडचणी आल्या, पण सगळ्याला धैर्याने तोंड दिलं तिने. अगं, अण्णा तर इतके खुश आहेत तिच्यावर सांगू. इतकं बरं वाटलं मला. अण्णांचाच फोन आला होता हे सांगायला. छान झालं. आता
बबडी म्हणू नकोस फक्त आता तिला. मोठी झालीये, खूप मोठी झाली आता आपली मधुरा. कुठे आहेत आता बाईसाहेब? अगं तेच तर कळत नाहीये. किती वेळ झाला मी तिला फोन लावते, कधी एकदा तिच्याशी बोलेन असं झालंय मला. पण या पट्टीचा फोन लागेल तर ना. आणि एक अण्णा पण तिला किती वेळ झाला फोन करतायत. कळतच नाही कुठे गेले ते. म्हणून तर तुला फोन केला. तुला काही संपर्क झालाय का? नाही, आता शेवटचा एकच मार्ग आहे. मी आता विद्याताईंनाच फोन करून विचारते त्यांच्याकडे गेले का. नको, कशाला उगाच. आई तू पण ना. मधुरा कुठे माहित नाही म्हणजे तिथे रोहित खानविलकरच्या घरी असणार का? अगं असेल अगं, कामात असेल कुठेतरी. आणि मोबाईलचं काय, रेंज नसते, नाहीतर बॅटरी डाऊन असते, नाहीतर नेटवर्क बिझी असतं, हजार प्रॉब्लेम्स असतात. हो ग, तुझंही बरोबर आहे. पण आई हे सेलिब्रेट करायला हवं. आपण खूप मोठं सेलिब्रेशन प्लॅन करूया. मी आता येऊ तुझ्याकडे? मला इतका उत्साह आलाय. मी आत्ता येते. आपण नीट ठरवूया सगळं. हा बरं. आणि हे बघ, आनंदरावांनी आनंदाची बातमी सांगा. अगं हो सांगते, कशी नाही सांगणार त्यांना. बरं चल ठेव आता, तुम्ही लगेच येते तुझ्याकडे. हा बरं. ओके बाय. काय नाही, त्या समध्या लंगड्या गाई राहिल्या बाजूला. हे आमचंच खुळं वासरू लोकांच्या हाताला गावलं. आणि हे वासरू आमच्यात नशिबी यायचं होतं का? आता तू म्हातारा सुनेला बक्षीस मिळालं म्हणल्यानंतर लय खुश झाला असेल. चांगलं त्या विशाल बरोबर लग्न करून जायचं इकडनं, तर बसले इथेच फणा काढून. कसलं काय? आम्हाला वाटलं होतं थेरड्याचं तिचं लय फाटलंय, लय भांडणं होत आहेत, होतील वेगळे वेगळे. कसलं काय? यो बक्षीस मिळालंय, आता थेरडा समतीकडे ढोल ताशे बजवणार. आमची सून अशी, आमची सून तशी. त्यात त्या अनिताला तर गाडीची अक्कल नाही. ती FM फिरते साखर वाटत. ही पण तिच्या बरोबर स्वतःची अक्कल म्हणून आहे अनिताला. तुम्हाला हाय? तुम्हाला अक्कल हाय? तुम्हाला अक्कल असती तरी अशी बायको घरात बांधून आणली नसती तुम्ही. मी काय म्हणते, स्वतःच्या मनाने करायचं तर करायचं हो, पण जरा बरा आयटम घरात आणायचा. काय झेंगाट घेऊन आलाय? काय बी कामचं म्हणा तिला. हा अहो, ती जर बरी आणली असती तुम्ही तर ती ऑफिस मध्ये गेली असती, तिने पुरस्कार जिंकला असता. पण नाही, काय कामाचे नाही दोघं बी. मी काय म्हणते, आता त्या सुनबाईकडून आम्हाला कांचा बी पुरस्कार मिळणार नाही, पण तुम्ही दोघं मिळून जरा आम्हाला आजी बनवण्याचा पुरस्कार तर द्याल का नाही? चालू आहेत प्रयत्न. किती दिवस झाले हेच ऐकते. देशाच्या सरकारावानी झालंय हो तुमचं. होय, निस्ते प्रयत्न, निस्ती वचन, बाकी समधी काय तर. मधुरा, काय झालं अंजू? आई काहीतरी सांग ना मला. ताई बोल ना ग.
काय झालंय काय? कुठे गेली होतीस तू मधुरा? मी ऑफिसमध्ये फोन केला होता. मी जरा बाहेर गेले होते. तुझा मोबाईल का बंद होता? मोबाईलची बॅटरी लो झाली त्यामुळे बंदच पडला. काय झालंय? मधुरा, तुला कल्पना आहे तू काय केलंयस याची? काय केलंय मी? कोणीतरी सांगा. मधुरा, इथं ये. काय झालंय? तुझा मोबाईल बंद नसता तर ही बातमी तुलाच आधी समजली असती. मधुरा अभ्यंकर, तुला मानिनी फाउंडेशनचा यशस्वी स्त्री उद्योजिका हा पुरस्कार जाहीर झालाय. अभिनंदन. मामाजींचं एकदम जोक आहे. मधुरा अभ्यंकर, हिपीप हिपीप हिपीप. नमस्कार यशस्वी हो. आई. हा, मला तर ठावच होतं तुमचं एवढं मोठं सगळं होणारच. हो, करा करा करा. आणखीन 2-4 बक्षीस मिळणार बघा तुम्हाला आणखी. हीच बातमी सांगायला तर मधुरा मॅम इथे आल्या नव्हत्या. येस, इतकी छान, इतकी अभिमानाची बातमी त्यांना पहिल्यांदा मला सांगावीशी वाटली, माझ्याशी शेअर करावीशी वाटली, आणि इथे असं घडलं.
मामा मामा पेपर. तुझा पेपर वाचून झाला असेल तर देशील का प्लीज? माझं आर्टिकल आलंय त्याच्यात, ते बघायचं आहे मला.